श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर पहा, श्रावण महिना चालू झालेला आहे. बघता बघता श्रावण महिन्यातील 2 सोमवार झालेले आहेत. श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या प्रेमाचं अतूट नातं व्यक्त करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हाही श्रावण महिन्यात येतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाचा मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे, यंदाही राहणार का भद्राचे सावट, याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. रक्षाबंधन म्हणजे राखीचा पवित्र सण. बहीण भावाच्या अतूट नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र सणाची बहीण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असते. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे. त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय, या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. रक्षाबंधन कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, तर रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी 1:30 वाजून ते रात्री 9-8 पर्यंत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावाच्या हातावरती राखी बांधू शकता. तर याच दिवशी भद्राकाळाची ही छाया पडलेली आहे. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे. त्यामुळे भद्राकाळाच्या वेळी पहाटे 5:53 ते दुपारी 1:32 असणार आहे. ही भद्राची पाताळाची आहे. अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते, ती शुभ मानली जाते. मात्र तरीही या दरम्यान बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे. काही कारणास्तव भद्राकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि अमृत शुभ लाभाची वेळ पाहून राखी बांधावी. तर भद्राकाळात राखी ही बांधली जात नाही. भद्राकाळात हा अशुभ मानला जातो. पौराणिक आख्यायिकेनुसार भद्राकाळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती. त्यामुळे रावणाचा नाश झाला. भद्राकाळ हा अशुभ मानला जातो. त्यामागे आणखीन एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते. भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता. ती प्रत्येक शुभ कार्यात पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असे. त्यामुळे भद्राकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही. त्याचा परिणाम अशुभ मानला जातो. तर रक्षाबंधनाचे पौराणिक महत्त्व काय आहे? राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जाते. राजसूत यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. तर शास्त्रयुक्त पद्धतीने बहिणीने भावाच्या हातावर राखी कशी बांधावी? रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानाधीन उरकून शुभचिर्चित व्हावे. घरातील देवी देवतांना दंडवत घालावे आणि कुलदेवा यांचे नमस्मरण करावे. नमस्कार करून शुभ आशीर्वाद घ्यावे. एका ताटात तामणात राखी, अक्षदा, कुंकू घ्यावे. अक्षदा आणि पाण्यात थोडे ओल्या करून घ्याव्यात. निरंजन तयार करावे. राखीचे साहित्य असल्याने ते ताट किंवा तामण देवघरात नेऊन बाळकृष्ण किंवा आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी. रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. त्यामुळे सर्व देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. राखी बांधताना भावाला टोपी, फेटा, पगडी डोक्यावर घालावी. यापैकी काही उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा.
रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीचे प्रथम भावाला कुंकू लावावे. कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात. त्यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षदा भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. त्यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर बहीण भावाच्या एकमेकांना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यानंतर भावाने वस्त्र, आभूषणे, इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिला सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. धार्मिक दृष्टिकोनातून भावाच्या उजव्या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते. रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या उजव्या हातात राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात आणि सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. त्यासोबत उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो असेही मानले जाते. त्यामुळे धार्मिक कार्यानंतर या हातावर कलव वगैरे बांधले जातात. उजव्या हातात राखी बांधण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक फायदे होतात. उजव्या हातात रक्षासूत्र बांधल्याने आजारापासून दूर राहते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराचा प्रमुख अवयवापर्यंत पोचणाऱ्या नसा मनगटातून जातात. अशा स्थितीत या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्याने व्यक्तीचा रक्तदाब योग्य राहतो आणि व्यक्तीत वात, पित्त आणि कफ संतुलित राहते. त्याचबरोबर बघा, रक्षाबंधन दिवशी बांधलेली राखी आपण दुसऱ्या दिवशी सोडतो किंवा तुटते, तर ती अशी राखी आपण काय करावी? रक्षाबंधन संपल्यानंतर अनेक लोक हातातली राखी काढून ठेवतात, परंतु राखी काढत असताना अनेकदा ती तुटते. अशा वेळी तुटलेली राखी कुठेही टाकणे अशुभ मानले जाते. त्यासाठी तुटलेली राखी एका नाण्यासोबत बांधून एखाद्या झाडाखाली ठेवायला हवी. तसे तुटलेली राखीला नाण्यासह गंगेत प्रवाहित करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधन संपल्यानंतर बहिणीने बांधलेल्या राखीला इकडे तिकडे न टाकता जपून ठेवून पुढच्या वर्षी गंगेत टाकायला हवं. राखी तुटल्यास नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रात दिला जातो. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन कधी आहे, भद्राचा काल कोणता आहे, त्याचबरोबर राखी कशी बांधावी, राखी उजव्याच हातात का बांधावी, त्याचबरोबर राखी तुटल्यानंतर आपण काय करावे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.